कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील मोठी वाढ होतीये। सांगलीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि इथले रस्ते देखील पाण्याखाली गेले। नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नरसिंहवाडीमधील दत्त मंदिर प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलंय। कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांच्या संगमावरून दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या नरसिंहवाडीमध्ये सध्या आपण आहोत आणि ही जे समोर आपण पाहतोय याच ठिकाणी या दोन नद्यांचा संगम दिसून येतो। या बाजूने जी वाहते ती पंचगंगा नदी आहे। पंचगंगा नदीचा जो पाण्याचा प्रवाह आहे तो अधिक दिसतोय कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या बाजून कृष्णा नदी या ठिकाणी वाहते आहे। कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम होऊन या ठिकाणी या कृष्णा आणि पंचगंगा या ठिकाणी दोन्ही नद्या नरसोबावाडीमध्ये या ठिकाणी संगम होतो। ज्या पद्धतीने या दोन नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झालेला आहे आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाला आहे, त्यामुळे या दोन नद्या ठिकाणी जे पाण्याची पातळी आहे नद्यांची ती झपाट्याने वाढलेली आहे आणि त्यामुळे नरसोबावाडीमधील जे दत्त मंदिर नदीकाठचा परिसर आहे त्या ठिकाणचा आपण जर बराचसा जो भाग पाहिला तर आता पाण्याखाली आहे। सभा मंडपापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे। त्यामुळे दत्त मंदिर प्रशासन देखील अलर्ट झालं। या ठिकाणी नदीकाठचा जो काही परिसर आहे या ठिकाणचे जे काही साहित्य आहे हे साहित्य प्रशासनानं हलवलेलं आहे। लोकांना या ठिकाणी येऊन दिलं जात नाहीये। बोटी देखील एका बाजूला घेतलेल्या दिसून येत आहेत। पंचगंगाचा जो पाण्याचा जो प्रवाह आहे तो अधिक दिसून येतोय, त्यामुळे या ठिकाणची संपूर्ण यंत्रणा आपल्याला अलर्ट असल्याचं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, नरसोबावाडी, कोल्हापूर।